आजीच्या गोष्टी. छोटी, तू आलीस? किती छान. तुला आजीच्या गोष्टी ऐकायला आवडतात ना? छोटी आजही आजीच्या घरी आली होती, पण आज छोटीच्या हातात काहीतरी होतं जे ती आजीला दाखवत म्हणाली, आजी, हे बघ मला काय मिळालं. ते एक नाणं होतं, जुन्या काळातील एक तांब्याचं नाणं. छोटी तिच्या घराच्या पाठच्या भागात माती तसंच खेळत होती तेव्हा एका काठीने माती खणता खणता तिला हे मातीत पडलेलं जुन्या काळातील एक नाणं मिळालं होतं. आजी, मला आज तू खजिन्याची गोष्ट सांगशील का? हो, सांगते मी तुला. आज खजिन्याचीच गोष्ट सांगते. आजच्या गोष्टीचं नाव आहे भूताचा खजिना. रात्रीची वेळ होती. एक माणूस एकटाच घोड्यावरून जंगलाच्या दिशेने निघाला होता. तो रक्तबंबाळ झाला होता. त्याचे दोन्ही हात रक्ताने माखले होते. त्याच्या पायातूनही भळाभळा रक्त वाहत होते. काळे कपडे, खांद्यावर अडकवलेली एक बंदूक. त्याच्या अवतारावरून तरी तो एक डाकूच वाटत होता. त्याच्या रक्ताळलेल्या एका हाताने त्याने एक मोठं गाठोडं त्याच्या छातीशी घट्ट पकडून ठेवलं होतं. लांबून पोलिसांची एक जीप त्याच्याच मागावर जंगलाच्या दिशेने येत होती. पोलिसांच्याच बंदुकीतील गोळींनी त्या डाकूला जखमी केलं होतं. त्या जंगलातील एकूण एक छुपे मार्ग हे त्या माणसाला माहीत होते. जंगलात शिरताच त्याने पोलिसांना चकवा दिला आणि तो थेट त्या घनदाट जंगलात आत निघून गेला. बराच आत गेल्यावर त्याने एका जागी येऊन त्याचा घोडा थांबवला. त्याने इथे तिथे पाहिले. वर पौर्णिमेचा चंद्र एखाद्या दिव्यासारखा लख्खत चमकत होता. त्याने त्याच्याकडचं ते जड गाठोडं खाली मातीत टाकलं. ते जवळपास 40-50 किलो वजनाचं तरी होतं. तो डाकूही घोड्यावरून कसाबसा खाली उतरला. त्याने त्याच्या रक्ताळलेल्या हाताने ते गाठोडं उघडलं. पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात गाठोड्यातील तो ऐवज चमकू लागला होता. हिरेजडित सोन्याचे दागिने, मोत्यांच्या माळा, चांदीच्या वस्तू असा तो जवळपास 40-50 किलोंचा ऐवज होता. त्या माणसाने तो ऐवज एकदा नीट डोळे भरून पाहिला. त्या वस्तूंवरून त्याने त्याचे रक्ताळलेले दोन्ही हात फिरवले. असं करत असताना त्याचे रक्त त्या दागिन्यांवर सांडत होते. झाडीत झालेल्या कसल्याशा हालचालीमुळे तो डाकू भानावर आला. त्याने तिथेच एक मोठा खड्डा खणला आणि तो सर्व ऐवज त्याने तिथेच पुरून टाकला. तो कसाबसा पुन्हा त्याच्या घोड्यावर बसला आणि तो तिथून पुढे निघाला. त्याला याची जराही कल्पना नव्हती की पोलीस त्याच्या शोधात पायीच जंगलात येऊन पोहोचले होते. तो झाडीतून बाहेर येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यावर गोळीबार केला. यात त्या डाकूचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे त्याने पुरलेला तो दागदागिन्यांचा ऐवज तिथे त्या जंगलात तसाच एका खजिन्याच्या रूपात कायमचा दडून राहिला. या घटनेला बरीच वर्ष झाली होती. घोड्यांवरून फिरणाऱ्या त्या लुटारू डाकूंचा तो भयानक काळ आता संपला होता. त्याच गावात माधव नावाचा एक तरुण स्मशानात तपस्या करत बसला होता. त्याची त्या स्मशानातील ही 14वी रात्र होती. तो त्याच्या साधनेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात होता. त्याने ते स्मशान जागं केलं होतं, पण त्याच्या या भयानक साधनेसाठीची त्याची ही परीक्षा इथेच संपली नव्हती. त्याने ही साधना इथेच संपवावी यासाठी त्यावर दगडांचा वर्षाव होऊ लागला. स्मशानातून भयानक हृदयाचा थरकाप भरवणारे आवाज होऊ लागले. पण त्या तरुणाने काही त्याची साधना थांबवली नाही आणि अखेर त्या साधनेत त्या तरुणाचा विजय झाला. बोल, तुला काय हवे आहे? त्या तरुणाच्या कानावर एक घोगरा जड असा आवाज पडला. तसं त्या तरुणाने त्याचे डोळे उघडून पाहिले. त्याच्या कानाजवळ एक भयंकर राक्षसी आकृती तिचा चेहरा लावून होती. मला खजिना, मला खूप सारा खजिना हवा आहे. खजिना मिळेल. तुला हवा असलेला खजिना तुला नक्की मिळेल. मी मिळवून देईन तुला.
खरंच खरंच मिळेल मला खजिना? हो, मी सांगेन तुला त्याचा पत्ता, पण लक्षात ठेव, तो सगळा खजिना एका भूताचा आहे. त्यावर एका आत्म्याची काळी सावली आहे. काहीही झालं तरी त्या खजिन्यातील एकही वस्तू किंवा दागिना तू किंवा तुझ्या घरातील कोणीही व्यक्ती अंगावर घालणार नाही. तू तो खजिना कोणालाही विक किंवा तो खजिना तू तुझ्या घरी कुठेतरी लपवून ठेव, पण त्याचा स्पर्श जास्त काळ चुकूनही कोणाच्याही शरीराला होऊ देऊ नकोस. जर तसं केलंस तर तुझ्या सोबतच तुझ्या घरच्यांचाही जीव तू धोक्यात घालशील, हे लक्षात ठेव. हो, मला हे मान्य आहे. ठीक आहे, तर तू या स्मशानातून सरळ पूर्वेकडच्या जंगलात जा. तिथे गेल्यावर ते जंगलच तुला त्या खजिन्याचा पुढचा मार्ग दाखवेल. असं म्हणत जोरजोरात भयानक आवाजात हसत तो सैतान अंधारात कुठे गायब झाला. त्या तरुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. तो आनंद इतका होता की त्याला त्याच्या शरीरावरच्या जखमांचाही आता विसर पडला होता. तो त्याच आनंदात स्मशानातून पुढे पूर्वेच्या दिशेला निघाला. माधव त्या अंधारातून चाचपडत चालला होता. त्याच्याकडे ना टॉर्च होती ना कोणतं कंदील. पौर्णिमेच्या चंद्राचाच तेवढा एक उजेड त्याच्या मदतीला होता. प्रश्न हा होता की एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात त्याला तो खजिना नेमका कसा सापडणार होता. तेवढ्यातच त्याला जंगलातून कावळ्यांचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. कदाचित हा त्याच्यासाठीचाच एक संकेत असावा, म्हणून माधव त्या आवाजाच्या दिशेने जंगलात पुढे सरकला. काही अंतर पुढे गेल्यावर त्याला तिथे जवळपास 20 ते 25 कावळे एका जागी खिरट्या मारत असलेले दिसले. घनदाट जंगलामध्ये ते कावळे जिथे खिरट्या मारत ओरडत होते, जंगलातील ती तेवढीच जागा आश्चर्यकारकरित्या मोकळी दिसत होती. तिथे ना कोणती जंगली वेल उगवली होती ना तिथे कोणतं गवत उगवलं होतं. माधवने जंगलातीलच काही जाडजूड फांद्यांनी ती जागा खणायला सुरुवात केली. तसे आकाशात घिरट्या घालणारे ते कावळे कुठच्या कुठे गायब झाले आणि तो भाग एका स्मशान शांततेत पसरला. माधव तिथली जमीन खणतच होता. तोच बाजूच्या झाडावरून त्याला भयानक गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. माधवने वर झाडावर पाहिले. तिथे त्या चोर लुटारूची एक भयानक आत्मा बसली होती. ती रागात माधवला त्याचा खजिना खोदताना पाहत होती, पण तो फक्त फांदीवर बसून गुरगुरत होता. माधवने त्याच्याकडे पाहिले. त्याचे रूप फारच भयानक होते, पण याहीपेक्षा भयानक परीक्षा देऊन माधव इथे पोहोचला होता. म्हणून त्याने त्याकडे लक्ष न देता त्याच्या खोदकामावर त्याचं लक्ष केंद्रित केलं. तिथे खोदल्यावर काही वेळातच त्याला तिथे एक गाठोडं सापडलं. माधवने ते उघडून पाहिले. ते पाहून माधवचे डोळे पांढरेच पडले. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या समोर सोन्या चांदीचे दागिने, मोत्यांच्या माळा, हिरे जडित वस्तू पडले होते. 40 ते 50 किलोचा तो ऐवज, तो खजिना पाहून ते वेड्यासारखा जोरजोरात हसू लागला, नाचू लागला. अखेर काही वेळाने त्याने त्याच्या आनंदाला आवर घातला. सूर्य उजाडायला 1-2 तासच बाकी होते. त्याआधी त्याला हा खजिना त्याच्या घरी न्यावा लागणार होता. माधवने पटापट ते गाठोडं घट्ट बांधून घेतलं आणि तो ते आपल्या पाठीवर मारून तिथून त्याच्या घराच्या दिशेने निघाला. झाडावर बसलेला तो आत्मा मात्र दातोट चावत गुरगुरत होता. माधव आकाशात उजाडायच्या काही क्षण आधीच त्याच्या घरी येऊन पोहोचला. घामाने संपूर्ण भिजलेला, थकून दमून तहानेने व्याकुळ झालेला माधव आता थरथरत होता. त्याची ही अवस्था पाहून माधवच्या बायकोने माधवला लगेचच घरात घेतलं. त्याच्याकडचं ते भलं मोठं आणि जड गाठोडं पाहून माधवची बायको आश्चर्यात पडली. माधवने लगेचच तिला घराचं दार लावून घ्यायला सांगितलं आणि माधवने तिला ते गाठोडं उघडून दाखवलं. त्यातील तो मौल्यवान किमती ऐवज पाहून माधवच्या बायकोने तिच्या तोंडावर हातच ठेवला. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. आता त्यांची गरिबी, इतक्या वर्षांचं कर्ज
हे एका क्षणात फिटलं जाणार होतं. आजीची ही गोष्ट ऐकून छोटी म्हणाली, आजी, मग माधव आता श्रीमंत झाला होता ना? त्याला तर आता कसलीच काळजी नव्हती. हो, पण गोष्ट अजून संपलेली नाही. माधव समजत होता की त्याचं हे गुपित फक्त त्याला आणि त्याच्या बायकोलाच माहीत होतं, पण खरं तसं मुळीच नव्हतं. माधवचा चुलत भाऊ वामन माधववर गेले 15 दिवस लक्ष ठेवून होता. काहीही काम न करणारा माधव अचानकच दिवे लावणीच्या वेळी घरातून बाहेर पडत असे. तो नेमका कुठे जात होता हे जाणून घेण्यासाठी वामनने माधवचा 2-3 वेळा पाठलागही केला होता, पण माधव प्रत्येक वेळी स्मशानाच्या रस्त्याने कुठे मध्येच दिसेनासा होत असे. रात्रीच्या वेळी एकट्याने स्मशानाकडे जायची वामनमध्ये मुळीच हिंमत नव्हती. म्हणून वामन माधवचा पाठलाग न करता आता त्याच्या परतण्याची वाट पाहू लागला. वामनचं घर माधवच्या बाजूलाच असल्याने त्या दिवशी अगदी पहाटे पहाटे माधवच्या दारावरची टकटक त्याच्या चुलत भावाने ऐकली. त्याने हळूच खिडकीतून माधवला ते भलं मोठं गाठोडं घरात आणताना पाहिलं. म्हणून वामन त्याच्या बायकोसोबत मुद्दामूनच माधवच्या घरात शिरला. समोर तो दागदागिन्यांचा ऐवज पाहून वामन आणि त्याच्या बायकोचे डोळेच फिरले. अरे माधव, हे काय? कुठे चोरी करून आलास? चोरी नाही रे वामन, मी चोरी नाही केली. तू नाही बोलणार आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायचा का? चल, बऱ्या बोलाने यातील पाऊण भाग हा आम्हाला दे, नाहीतर जातो मी गावच्या पोलीस पाटलाकडे. नाही नाही, असं नको करूस. तू सांगशील तसंच करू, पण हा भूताचा खजिना आहे. तू हे दागिने, या वस्तू घेऊन जा, पण त्या तुझ्या अंगावर घालू नकोस. हे ऐकून वामन तोंडातल्या तोंडातच हसला. त्याला वाटलं माधव हे मुद्दामून त्याला हे दागदागिने न देण्याच्या भाषेत सांगत आहे. म्हणून वामनने हे तितकं मनावर घेतलं नाही आणि माधवने आणलेल्या खजिन्यातील तब्बल पाऊण भाग त्याचा भाऊ वामन स्वतःच्या घरी घेऊन गेला. माधवकडे आता फक्त पाव हिस्सा शिल्लक होता, पण तो जरी विकला असता तरी त्यांचं कर्ज फिटून त्यांची गरिबी नाहीशी झाली असती. इथे वामन आणि त्याची बायको भलतेच आनंदात होते. वामनने त्याच्या गळ्यात मोत्यांच्या माळा, बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या होत्या. वामनच्या बायकोनेही गळ्यात वेगवेगळे हार, हातात बांगड्या, पायात पैंजण चढवले होते. ते क्षणात स्वतःला सावकार समजू लागले होते. त्यांनी त्यांच्या 4 वर्षाच्या मुलाला तर त्या उघडलेल्या गाठोड्यावरच बसवले होते. सोन्याचे नक्षीदार पेले, चांदीचे चमचे, वाट्या यांनी तो खेळत बसला होता. वामनला याची जराही कल्पना नव्हती की आजची रात्रही त्याच्या कुटुंबासाठी एक काळरात्र ठरणार होती. त्या रात्री वामन इतका आनंदी झाला होता की तो काहीही न जेवता नुसती दारू पिऊन गाढ झोपी गेला होता. वामनची बायको मात्र आरशासमोर बसून तिच्या गळ्यातील दागिने न्याहाळत होती. तिचा मुलगा तिथेच बसून सोन्या चांदीच्या वस्तूंशी खेळत होता. अचानकच वामनच्या बायकोला तिच्या मुलाची किंकाळी ऐकू आली. तिने आरशातूनच पाठी पाहिले. एक भयानक रक्ताळलेल्या चेहऱ्याची मानवी आकृती ही त्या मुलाच्या अगदी समोर येऊन बसली होती. वामनची बायको त्याला पाहून घाबरली. ती धावत तिच्या मुलाकडे जाणार तोच त्या माणसाने जमिनीवर पडलेला चांदीचा चमचा त्या मुलाच्या पोटात खुपसला. पण तो तिथेच थांबला नाही. जमिनीवर पडलेले सगळे काटे चमचे हे आपोआपच हवेत तरंगू लागले. वामनची बायको रडत त्या सैतानाला विनवणी करू लागली. सोड, सोड माझ्या मुलाला. आम्ही काय बिघडवलंय तुझं? तू कोण आहेस? तुला हे दागिने, हा ऐवज हवा आहे का? घेऊन जा, हा सगळा दागिना तू घेऊन जा. वामनची बायको तिचं बोलणं पूर्ण करते न करते तोच ते काटे चमचे हे तिच्या मुलाच्या संपूर्ण शरीरात जाऊन रुतले. आपल्या मुलाचे हे हाल पाहून तिला चक्करच यायची बाकी होती, पण तिच्याकडे त्या गोष्टीसाठीही वेळ उरला नव्हता. तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या हळूहळू आकार बदलू लागल्या. त्या घट्ट, अजून घट्ट होत तिच्या हातात रुतू लागल्या. तिच्या त्या आक्रोशाने, किंचाळण्याने वामनलाही जाग आली. समोरचं भयानक दृश्य पाहून त्याची सगळी दारू एका क्षणात उतरली. त्याच्या बायकोच्या हातातील बांगड्या, पायांतील पैंजण, गळ्यातील हार हे हळूहळू आकुंचन पावत होते.
बांगड्या आणि पैंजणी तर तिच्या हाडाला एखाद्या चाकूप्रमाणे कापत आत शिरत होते. तिने शेवटचं तिच्या नवऱ्याकडे पाहिलं आणि तिच्या गळ्यातील सोन्याचा हार तिच्यासाठी फास बनला. तो क्षणात इतका घट्ट झाला की वामनच्या बायकोचं शिरच धडा वेगळं होऊन जमिनीवर पडलं. वामनचे हातपाय थरथरू लागले. त्याच्या समोर रक्ताचे पाट वाहत होते. तो घाबरून दाराकडे गेला. तो दार उघडून बाहेर जाणार तोच त्याच्या गळ्याभोवतीची माळ पाठून कोणीतरी जोरात खेचावी तसा वामन पाठी खेचला गेला. तो पाठी भिंतीवर जाऊन आदळला. त्याच्या हातातील अंगठ्या भट्टीत तापलेल्या लोहासारख्या आग उकळू लागल्या. वामन जीवाच्या आकांताने ओरडू लागला. आजूबाजूचे लोक एव्हाना धावत त्याच्या घराजवळ येऊन पोहोचले होते, पण त्याचं घर हे आतून बंद होतं. तिथे वामनच्या हाताची 4-4 बोटं अंगठ्यांसहित गळून जमिनीवर पडली. वामनला हे नेमकं काय चालू आहे हेच कळत नव्हतं. तोच तो त्या खजिन्याचा रखवाला, तो आत्मा वामन समोर आला. हे दागिने जो कोणी अंगावर चढवेल त्याचा अंत हा नक्कीच होईल. असं म्हणताच वामनचंही शिर धडा वेगळं झालं. वामनच्या घरी एक भयानक शांतता पसरली. लोकांनी वामनच्या घराचं दार तोडलं आणि ते घरात शिरले. माधवला भीती होती. लोकांनी वामनच्या घरातील तो सोन्या चांदीचा खजिना पाहिला तर काय होईल. लोकांचा आरडाओरड ऐकून माधवही वामनच्या घरात शिरला. तिथे त्याच्या चुलत भावाचं, त्याच्या बायको मुलाचं छिन्न विछिन्न अवस्थेतील प्रेत पाहून माधवच्या पायाखालची जमीनच सरकली. आश्चर्य होतं. तिथे सोन्या चांदीचा एकही दागिना नव्हता. तो आत्मघरातील सर्वांना क्रूरपणे मारून तो खजिना स्वतः सोबत घेऊन गेला होता. घरी आल्यावर माधवची बायको माधवला रडत रडतच सांगू लागली, अहो, तो खजिना श्रापित आहे. त्यावर त्या प्रेताचा वास आहे. हा सोन्या चांदीचा ऐवज घेऊन कोणीच सुखी राहू शकणार नाही. तुम्ही घेऊन जा आणि जिथून आणलं तिथे परत नेऊन ठेवा. माधवला त्याच्या बायकोचं हे बोलणं पटत नव्हतं. ज्या खजिन्यासाठी त्याने जीवाचं रान केलं होतं तो खजिना परत तिथेच नेऊन ठेवायचा, पण माधवकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. जीवापेक्षा काहीच जास्त किमतीचं नव्हतं. या विचाराने माधव तो उरलेला ऐवज घेऊन जंगलात गेला. त्याने ती जागा पुन्हा एकदा खणली. पाहतो तर काय, तिथे आधीच वामनकडचा दागदागिना त्या खड्ड्यात पुरलेला होता. माधव स्वतःकडील दागिना त्या खड्ड्यात परत टाकणार तोच त्या झाडावरून एक भारदस्त आवाज त्याच्या कानावर पडला. तू हा दागिना इथे परत नको ठेवूस. मला तुझा प्रामाणिकपणा आणि तुझी गरिबी दोन्ही कळली आहे. जा, हा दागिना तू तुझ्या सोबत घेऊन जा, पण तू हा वेगवेगळ्या लोकांना जाऊन विक, जेणेकरून हा तुला कुठून मिळाला याचा कोणाला तुझ्यावर संशय येणार नाही आणि याची तुला योग्य किंमतही मिळेल. आजी, म्हणजे त्या लुटारूच्या, त्या डाकूच्या आत्म्याला माधववर दया आली होती ना? छोटीचा हा प्रश्न ऐकून तिची आजी जोरजोरात हसू लागली. नाही, त्या आत्म्याने माधवला मुद्दामून तिथून परत पाठवलं होतं. त्या आत्म्याला तर आता रक्ताची चटक लागली होती. माधव ज्यांना ज्यांना तो दागिना विकणार होता त्यांचा त्या दागिन्यांना स्पर्श होताच तो आत्मा त्यांचा तसाच जीव घेणार होता जसा त्याने वामन आणि त्याच्या परिवाराचा जीव घेतला होता. हे ऐकून छोटी जोरात ओरडली. ती घाबरून आजीच्या घरातून बाहेर पळत गेली. तिच्या पाठून तिचा भाऊही पळत बाहेर आला. त्यांना असं घाबरून पळताना पाहून छोटीची आजी त्यांना म्हणाली, छोटी, कुठे पळतेस? आज पळतेस पण परत येशील ना आजीच्या गोष्टी ऐकायला? आजीच्या गोष्टी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.